तुझ्या सत्यम मंत्र सत्यम सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्य सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरा वसुदेव सुतं देवं कंसुचानूर्धमर्दनम् देवकी परमानंद कृष्णं वन्दे जगद्गुरु मुखं करोति वाचालं मैत्रे गिरं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरो चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् आत्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अहिल्या द्रौपदी सीता तारामण्योदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापापकनाशनम् अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमान च विभीषण कृपा परशुरामश्च सप्तैता चिरञ्जीविनां नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नमः प्रकृतिभद्रायै नियन्तां प्रणता स्मताम् गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनीश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीं जनार्दनाय नमः तस्मै श्रीं शान्तिगिरे नमो नमः पुण्याने पवित्र नगरी अंजनापूर गावाचं नाव काय अंजनी माता अंजनापूर अंजना प्रकारांचं काहीतरी भाग्यावर कोणतरी पुण्य उदायला बघा काय इथ्या पुण्याच्या जोरावर आज नाथषष्ठीचा दिंडी सोहळा हो तर वळण इकडे काय यायचं काही काम आहे का आपल्याला काय बरं रस्ता नव्हता का नसं मात्र बघा या अंजनापुरात काही भाग्य पुण्य उदायला आलं आणि म्हणून हा नाथषष्ठीचा पैठणकडे जाणारा दिंडी सोहळा वळण घेत बघा आपल्या कोपरा तालुक्यात पुढे आला अंजनापूरला आणि अंजनपुरकरांनी सुंदर असं पालखीचंही शोभायात्रा राहतात मिरवणूक सोहळा संपन्न केला म्हणून प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपल्या नगरीमध्ये आपला सोहळा पाहायला मिळतो त्याने हा अलभ्य लाभ आपल्या सर्वांच्या नशिबी आला अशा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया तसं बाबांचं अधिष्ठान जसं इकडं पालखीमध्ये प्रतिमा रूपाने आहेत इकडं चांदीच्या रथामध्ये पादुका चांदीच्या पादुका आणि मूर्ती रूपाने आहे असं त्या मूर्ती रूपाने असलेल्या अधिष्ठानच्याही चरणी वंदन करूया आपल्या गावात येईल हनुमानजी मला असं जसं तुम्ही राहायला घर बांधता ना अशा ₹1 करत तसं आपल्या सर्व गावाल्यांनी सुंदर असं हनुमंताला राहण्यासाठी निवासस्थान ज्याला म्हणतो मंदिर रूपाने निर्माण केलं अशा हनुमंताच्याही चरणी वंदन करूया या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले समजा बाबांच्या बरोबर असलेले बाबांच्या पणमध्ये स्वामी विवेकानंद वर्ग तसंच आमचे हृदयमंद माऊली तसंच गायक वादक तसंच या कोपरा तालुक्यातील जयबाबाजी भक्त परिवाराचे तालुका सेवक पण आहे तालुका सेवक पण आहे हां वालतुरे भाऊ नाव वालतुरे नाव काय पण सुनील भाऊ वालतुरे अजून दुसरे आणि अनंत थोरात हां आणि अनिल भाऊ काय जबाबदारी आश्रमाची आश्रम म्हणून तसं उपस्थित असलेले आपली मुरली भाऊ आहे का मुरली वाजवणारे की नाही नाट्यगावचेच नाही नाट्यगावचे बघा मुरली भाऊ सुंदर सोहळा त्यांच्या नागरीमध्ये मागे पार पडला तसंच या वारीचे कुठे हां वारीचे दिसून येते बरं का वारी जन्माला वारी त्यांच्या गावाच्याच नावात वारी हा सुंदर बघा उल्लेख आलेला आहे असे वारीचे भक्त परिवार असले प्राथमिक
शाळेचे आता विद्यालयाचे सर्व बालगोपाल, सर्व माता भगिनी, या गावचेही भूमिपुत्र, भाई भक्त, शिवभक्त परिवार, दिंडीमध्ये आलेले अनेक भाग्यवान पुण्यवान की ज्यांनी आपला वेळ आयुष्याचा कशासाठी काढला, नाथांच्या बघा नाथषष्ठी निमित्ताने होणार दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी काढला. अशा सर्व दिंडीवाले, तर मग गाड्यावाले ड्रायव्हर, सारथी म्हणून सारथी जसं अर्जुनाचं सारथी कोण होतं, श्रीकृष्ण भगवंत. तसे आपल्या सर्व या दिंडीवाल्यांचे जे गाडी चालक आहेत, आता सारथी आहेत सर्व सारथी. तसं चांदीच्या रथाची सेवा करणारे आमचे बघा पिंपळगाव वगैरे, आणि ज्यांचं दरवर्षी दर दिंडीला अत्यंत मदत सेवा या चांदीच्या रथा अर्थात बाबांच्या पादुकांसहित जगा दिंडीमध्ये चांदीच्या रथ असल्याची सुरक्षा असेल, पूजापाठ असेल, सर्व अत्यंत नियोजनबद्ध या ठिकाणी ते काय करत आणि कार्यक्रम करतात, सेवा करतात. असे सर्व पिंपळगावचे संदीप होते, सर्व जोडीदार फार, तसेच उपस्थित असलेले पालखीवाले पुजारी असतील, अशा अनेक माध्यमातून या दिंडीमध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा घेतली, जसं कमिटी असेल की दिंडीची कमिटी, या सर्वांचं जरा वर हात करून जोरदार टाळी वाजून अभिनंदन करा. आणि या अंजनपुराचं वैशिष्ट्य बघा, काय वैशिष्ट्य बघा, प्रवास केल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजून काय पाहायला मिळतं, रस्त्याच्या दोन्ही बाजून काय नागराज आहे. मग काय रस्त्याच्या दोन्ही बाजून काय दिसतं आपल्याला, झाडाचं कसं नियोजन लावले आम्हाला ऐकू द्या, कोणतरी एखाद्याने सांगा ना, ते झाडाचं नियोजन कसं लावलेलं लावलं होतं तुम्ही. संतांना वृक्षवल्ली आम्हा सोय म्हणता की या माध्यमातून ही सुंदर असं प्रेझेंटेशन मग या गाववाल्यांनी ज्या भगवान विष्णूचा प्रतीक त्या झाडाला मानलं जाते. रामकृष्ण हरी. बाबाजी आमच्या अंजनापूर गावला 10 वर्षाच्या पाठीमाग वावळट जर आलं तर इथे झळायला लागत होते, आणि आमच्या तरुणांनी एकत्र आले, वृक्षवेध फाउंडेशन एक संस्था काढली, आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आज तागायत 15,000 झाडं आमच्या गावामध्ये लावली. एकही रस्ता, नदी किंवा आपल्या शेतीकडे जाणार पाऊलवाट, आता प्रत्येकानं प्रत्येकाच्या बांधावर झाडं लावण्याला सुरुवात केली. आणि ह्या संस्थेने, या तरुणांनी, आमचे 300 ते 350 तरुण हे बाहेर असतात. प्रत्येक तरुणानं आपल्या आईच्या बापाच्या नावाचे एक एक झाड सुरुवातीला तयार केलं, आणि प्रत्येक झाडावरती पाटी लावली. आणि बाबाजी या झाडांची इतकी निगा राखतात, ते आता टँकर चालू होतो. माणसांना पिण्यासाठी ज्या वेळेस पाणी मिळत नव्हतं, त्यावेळेस आमच्या तरुणांनी टँकरनं ह्या झाडांना पाणी घातलं. आणि जसं आपण आपल्या मुलांना सांभाळतो, तसं सर्व एक श्रेय जातं ते आमच्या तरुण वर्गाकडे. वृक्षवेध फाउंडेशन जी संस्था आहे, सर्व ती संस्था हे कार्यरत आहे, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं हे झाडं जे लावली, जगद्गुरु तुकोबरायांच्या युक्तीप्रमाणे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सुसर्वे आळवेती, अशा अर्थानं आमचं गाव खऱ्या अर्थानं तरुणांनी हे नावारूपाला आणलं. मी बाबाजींच्या वतीनं तरुणांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एक प्रतिनिधी पूजन करा, यांचंच पूजन करायचं, यांचंच. हो, आपले विवेकानंद त्यांचं पूजन करा. केले पालखी समोर जरा बरं का, ज्यांनी हे झाडं नुसते लावलेच नाही, तर लहान बालकाप्रमाणे लेकराप्रमाणे त्याची वाढ सुद्धा केली, त्याला संरक्षण सुद्धा केली, जाळ्या लावल्या. जरा जोरसे टाळू अभिनंदन या ठिकाणी करायचंय बघा, आणि त्यांचं अभिनंदन म्हणून एक गीत आपण या ठिकाणी घेऊया. हा, सर्वांनी जरा वरात करा. जनार्दन स्वामींची मूर्ती
अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती नैनी बघता फाट दिसते नैनी बघता फाट दिसते स्वामींची मूर्ती बाबांची मूर्ती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती वरच करे शाबास. गुरु शिष्याचे नाते आपुले जन्म जन्मीचा शिक्का जन्म जन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धरा मुचा पक्का निर्धरा मुचा पक्का गुरु शिष्याचे नाते आपुले जन्म जन्मीचा शिक्का जन्म जन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धरा मुचा पक्का निर्धरा मुचा पक्का फाटील कपडा बदलून येतिया फाटील कपडा बदलून येती भक्त आशा करती भक्त आशा करती जनार्दन स्वामींची मूर्ती हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती भक्तजनावर शिष्यगणावर केवळ तुमची सत्ता बाबाची सत्ता आपल्यावर घेऊन आपण नीट आहे सत्तांशीच आपण कुठे बरं घडलं असतं की सत्ता महत्वाची असते ती गुरुची गुरुची संतांची सत्ता असणं फार महत्वाचे दुसरी सत्ता आपल्याला बोलायचं नाही अशा अंजनापूर नगरीमध्ये आपण बघा नाथ शेट्टीच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे जसं या फाउंडेशनने सुंदर विचार केला की आणि एक प्रेझेंटेशन आदर्श या संपूर्ण समाजाला दिलं म्हणून जरा टाळून त्याचं कोणी सामील करूया तसं बघा मनुष्याने स्वतःच्या जीवनाचं काही प्रेझेंटेशन केलं पाहिजे भगवंताने बघा आपला हा नरद दिला दुर्लभ मनुष्य देव देही नामशन मोगरा आणि आपण या जगामध्ये पाहतो का सर्व लोक काय करू राहिले बरं का या बॉडीसाठीच काय करू राहिले काम करू राहिले कोणासाठी काम करू राहिले ओनली बॉडी बरं का म्हणजे बॉडीसाठी राहायला घर बॉडीसाठी फिरायला गाडी गाडी बॉडीसाठी एफडी सर्व बॉडीसाठीच कार्यक्रम झाले सर्व कार्यक्रम सर्व जग बघा आपल्याला काय पाहायला मिळतं तर या बॉडी म्हणजे शरीरासाठी बघा काम करताना पाहायला मिळतं मात्र या शरीराला जो चालवणार आहे काय या बॉडीला शरीर जो चालवणार आहे की त्याच्यासाठी काय हा महत्वाचा संबंध आहे सर त्यासाठी नाचसाठी कशासाठी मग बॉडीसाठी नाही कशासाठी येत या शरीराला जो चालवतो बघा ज्याच्यामुळे शरीर सर्व चालतं डोळ्यांनी आपण पाहतो हाताने काही काम करतो त्या भगवंतासाठी बघा नाचष्टी आहेत असा सुंदर विचार त्यांना या दिंडीवाल्यांनी केला जर टाळू त्यांचं अभिनंदन या दिंडीवाल्यांचं करायचं आहे मग दुनिया पर लाख उपर मगर आपली सोच केली आणि म्हणून स्वतः फक्त बॉडीसाठी विचार करू नका कशासाठी विचार करा कशासाठी विचार करा हा देह कशा कोणामुळे चालतो कोणामुळे चालतो भगवंतामुळे चालतो म्हणून आता झाडाची पाने न हले त्याची सत्ता काय म्हणजे झाडाची पाने न हलीचा हे झाडाचं पान सुद्धा कोणाच्या आदेशावर हलत नाही काय बघा सत्ता आणि त्याच्या पुढे बघा बाबाजींनी सांगितलं बरं का काय सामर्थ्य बघा स्त्रियांमध्ये असं बरं का बाबाजींनी काय सांगितलं तुम्ही झाडाची पाने न हले त्याची सत्ता जशी भगवान सत्ता किती काम करते हे झाडाचं पान सुद्धा सत्तेशी हलत नाही अशा भगवंतर कोण सत्ता आहे माहिती आहे का भगवंत कोण सत्ता आहेत तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर कोण सत्ता आहे लक्षात द्या की पण अशा रीतीने बघा महिमा या मनुष्य जीवनाचा श्री जन्माचा बाबाजी सांगितलं बघा म्हणून बाबाजीने बघा सांगायचे महिलांसाठी तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेल्या वाया ज्या बाया कधी दिंडीमध्ये सहभागी होत नाही ज्या बाया तीर्थयात्रा करीत नाही ज्या बाया कधी अनुष्ठान करीत नाही ज्या बाया कधी देवाचं नाव घेत नाही की लक्षात द्या अशा बायांसाठी तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे आयशा बाया तो पण आयशा बाया आता दिंडी तुमच्या गावाला आली की नाही तरी काय 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 बाया पुढे माहिती आहे का
काय ग बाई कुठे आहे? म्हणजे ज्या इथं आले ना बरं का, खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे लागेल, ज्यांनी आपला थोडा वेळ का होईना दिंडीचा सोहळ्यामध्ये सहभागी काढला. अशा अंजनीपूरची अशी परिसर जरा टाळून त्या महिलांचा आपण अभिनय करशाल. म्हणून म्हणतात जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत नहोगी काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकल प्यार करो श्री बाबाजींचे. मग आपण बघा वेळ कशासाठी काढला पाहिजे, भगवंतावर बघा देवावर प्रेम करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. तसं आपणही सर्व सज्जनांनी भक्तांनी सुद्धा आज वेळ कशासाठी काढला, या दिंडीच्या सोहळ्यासाठी. आणि म्हणून तुमचे जरा जोरदार टाळी अभिनंदन या ठिकाणी आपण करूया. नाथषष्ठीच्या निमित्ताने आपण मग एकत्र आहोत. नाथषष्ठी म्हणजे काय? एका तिथीवर 6 घटना घडलेल्या आहेत. किती घटना घडलेल्या आहेत? एका तिथीवर एका तिथीवर किती घटना, त्याला म्हणतात नाथषष्ठी. त्या 6 प्रसंग किंवा त्या 6 घटना कोणत्या लक्षात घ्या. जनन स्वामींचा बरं का आणि नाथ महाराजांचा समाधी सोहळा ज्या तिथी झालतो तिथी कोणती? तिथी कोणती लक्षात बघा. गुरु आणि शिष्य दोनचा समाधी सोहळा एका तिथीला ती नाथषष्ठी. त्याप्रमाणे बघा आणखी मुद्दा लक्षात पुढचा. नाथांना दर्शन दिलं कोणी? भगवान दत्तात्रयाने गुरुच्याच बघा आशीर्वाद बरं का. आणि जनन स्वामींना दर्शन घडलं ती तिथी कोणती? गुरु शिष्यानं दोघांनाही बघा दत्तात्रय दर्शन घडलं गेलं ती तिथी कोणती? बघा नाथषष्ठी. नाथषष्ठी. आणि पहिला मुद्दा दोघांचा जन्म, दोघांची जन्मतिथी लक्षात, जन्मतिथी म्हणजे जे दोघांची जन्मतिथी म्हणजे कोणाची? जननस्वामी आणि नाथांची. दोन तिथी सुद्धा कोणती आहे? जन्मतिथी नाथषष्ठी लक्षात या. अशा रीतीने बघा याला म्हणतात नाथषष्ठी. अशा नाथषष्ठीच्या पर्व काळावर जो सोहळा पैठणी मोठ्या आनंदाने दमदरने संपन्न होणार आहेत. ज्या सोहळ्यासाठी लाखो भाविक वारकरी पायी यात्रा पायी दिंडीच्या माध्यमातून भगवंता नामस्मरण कीर्तन भजन करीत त्या पैठण नगरीमध्ये उपस्थित होत असतात. अशा सर्व वारकऱ्यांचा टाळीवर आपण अभिनंदन केलं. लक्षात घ्या. विचार करा ना, भगवंतानी कोणाच्या घरी पाणी भरलं? श्रीखंड्या रूपाने कोणाच्या घरी पाणी भरलं? लक्षात घ्या. तो रांजण आजही आपल्याला दर्शनासाठी पाहायला मिळू शकतो. बघा काय नाथाची गुरुभक्ती, नाथाची गुरुभक्ती. म्हणून जो ग्रंथ बघा नाथ महाराजांनी भागवत लिहिला बघा त्याचा महिमा लक्षात घ्या. नाथाने कोणता ग्रंथ लिहिला? श्री सार्थ एकनाथी भागवत. ज्या भागवतामध्ये नाथ वर्णन कशाचं वर्णन केलेलं आहे? गुरुचा महिमा. कशा वर्णन केलं? बघा गुरुचा महिमा काय असतं बघा. गुरुचं काय सामर्थ्य असतं, गुरुचं काय महत्व असतं, गुरु म्हणजे काय, असे अनेक महत्वाचे मुद्दे बघा नाथ आणि भागवतामध्ये घेतलेले. बघा गुरु काय? गुरु या जगामध्ये अनेक गुरु आहे बरं का. नाथ महाराज काय म्हणतात? मंत्र तंत्रोपदेशती घरोघर गुरु आई आई ती बरं का. या जगामध्ये गुरु किती आहेत बाबाजी सांगायचे? सूर्य मावळल्यानंतर जेवढे आकाशामध्ये चांदण्या दिसतात, चांदण्या तारे, तेवढे गुरु या जगामध्ये. लक्षात किती गुरु आहे? किती गुरु आहे जगामध्ये? म्हणून नाथ महाराज काय म्हणतात? मंत्र तंत्र उपदेशती घरोघर गुरु आहे आई ती बरं. पुढे नाथ महाराज बघा कोणाची व्याख्या करतात? सद्गुरू, सद्गुरूची. मग सद्गुरू कोणाला म्हणतात? जे शिष्या ते सद्वस्तू दाबेती. काय म्हणतात नाथ महाराज बघा सद्गुरूची व्याख्या करता काय म्हणतात? जे शिष्या ते सद्वस्तू दाबेती त्या ते श्रीकृष्ण सद्गुरू म्हणतील. लक्षात द्या. मग सद्गुरू कोणा म्हटलेले आहेत? नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशास्त्र काय, सत्य काय, असत्य काय, याचं ज्ञान बघा जे कोण त्याला काय म्हणतात? सद्गुरू. गुरु सद्गुरू आणि शेवटचे कोण? जगद्गुरू. लक्षात काय? ओके जगद्गुरू. तसं आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू कोण होऊन गेलं? कोण होऊन गेलं? कोण होऊन गेलं? लक्षात आहे जगद्गुरू. लक्षात जगद्गुरू. म्हणून या ठिकाणी आपण जी तुकाराम बाबा बघा संत होऊन गेले त्यांनी काय लिहून ठेवलंय? गाथा. गाथा कसं लिहिलं त्यांनी? आपला माथा ठिकाणावर राव बरं का म्हणून त्यांनी गाथा लिहून ठेवलं. जसं बाबाजीने आपल्यासाठी काय लिहून ठेवलं? विधी. काय लिहून ठेवले? म्हणून बाबाजी काय म्हणे एकाच वाक्यात विधीच महिमा सांगताय. बाबाजी काय म्हणायचे? जो घेईल माझी विधी त्याची जाईल आधी व्याधी. किती बघा महत्वाचा विषय बघा, किंवा विधी बाबाजीने आपल्याला दिलेली. माझ्या या दिंडीच्या निमित्ताने गुरु शिष्याचा बघा मुद्दा आपण या ठिकाणी विचार करूया. गुरु म्हणजे काय? कोण सांगितलं? आता शिष्य बघा शिष्य. कारण आपल्या
भारतामध्ये अनादी कालापासून कोणती परंपरा चालत आलेली आहे? म्हणून आपण काय म्हणतो? आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष वळला गैनीपती गोरक्ष वळला गैनीपती गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्तीदातार गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेव सार सोजवी ज्ञानदेव सार. गुरु शिष्य परंपरा. ज्ञानेश्वरांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ महाराज. श्री संत निवृत्तीनाथ महाराज गुरु कोण? गैनीनाथ. गैनीनाथांचे गुरु कोण? गोरक्षनाथ. गोरक्षांचे गुरु कोण? मच्छिंद्राचे गुरु कोण? दत्तराजे गुरु कोण? शिवशंकराचे गुरु कोण? हो भगवान शिव ना. लक्षात घे, भगवान शिव हे काय मूळ आहे. म्हणून म्हणतात विश्व आद्यम विश्व बीजम निखिलम भैरवम पंचवक्त्र. म्हणून आपल्या म्हणून यो गुरु सर्व देवानाम एका राये नमन बघा भगवान शिवाला म्हटलं जातं. म्हणून बाबाजींनी सुद्धा कोणत्या भक्तीचा प्रचार केला आहे की नाही? कोणत्या भक्तीचा प्रसार केला? म्हणून बाबाजी एकाच वाक्यात काय सांगितलं बरं का? शिवभक्तीचा महिमा सांगता, ज्याने शिवभक्ती नाही केली, ज्याने शिवभक्ती नाही केली, ज्याने शिवभक्ती नाही केली अशा एक शिवयोगी निष्काम करू संत बघा, ज्यांनी स्वतः 16 वर्ष काय केलं, तपश्चर्या केली आणि भगवान शंकराचा दर्शन कोण दर्शन द्यायला? बाबांना. बाबाने गेलं दर्शन द्या बघा घ्यायला. तर दर्शन बाबाजीने द्यायला कोण आलं? आणि ते कशावर बसून आले होते? आणि ते कोणासोबत आले होते? हा, लक्षात घ्या. काय बघा महिमा असू शकतं की. अशा बाबाजींनी काय सांगितलं आपल्या सर्वांना? ज्याने शिवभक्ती नाही केली, अशा बाबाजीने आपल्याला काय सांगितलं? आणखी काय काय सांगितलं बाबाजीने आपल्याला? बाबाजीने आपल्याला काय काय सांगितलं? सकाळी झोपा घ्यायला सांगितलं बाबाजीने आपल्याला. मग बाबाजी पहिलाच सर्वात बघा मचा उपदेश जर बाबाजीने आपल्या सर्व केला असेल, कोणता उपदेश केलेला आहे? कोणता उपदेश केला? पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठा आणि उठून काय करा? चहा पीत बसा का? पुढे पड्या खात बसा का? शकत बसा का? बाता मारीत बसा का? मग बाबाजी बघा सकाळी उठून काय सांगितलं? काय करा? नित्यनेम काय करा? बघा नित्यने विधी करा बघा. आणि त्या नित्यविधीचा महिमा सांगताना की बघा ते पराकुटीचं वाक्य बघा बाबांनी वापरलं का? आणि बाबाला मानू नका. बरं काय बाबा स्वतः काय म्हणतात? विधीचा महिमा सांगताना म्हणे बाबाला मानू नका म्हणे. कशाला माना? लक्षात घ्या. किती बघा बाबाजींनी विधीला प्राधान्य महत्व दिलंय की नाही. म्हणून पहिलं बघा बाबांनी आपल्याला काय दिलं? काय करायला सांगितलं बाबांनी आपल्याला? विधी करायला सांगितलं. दुसरं काय सांगितलं की करायला आपल्याला? श्रमदान करायला सांगितलं. कारण मनुष्य कसं आयंदी आळशी बनला हाच करा की. जसं बघा यांनी श्रमदान केलं की म्हणजे काहीतरी कष्ट गेले म्हणूनच आपल्याला झाडं पाहायला मिळाले की नाही. लक्षात द्या. म्हणजे श्रमदानाने काय काय होऊ शकतं की नाही. अशा अनेक बघा उदाहरणं आहेत. बाबाजींनी सुद्धा सर्व आश्रम कसे उभे केले? मंदिर असतील, जे बघा असतील, ते सर्व बाबांनी कसं उभं केलं? अशा त्या आश्रमाच्या माध्यमातून. म्हणून बाबांनी आपल्याला काय करायला सांगितलं? काय करायला सांगितलं? म्हणून आपण सुद्धा बाबाजींनी जे सांगितलं ते आपण काय केलं पाहिजे? मग वाढवलं पाहिजे का कमी केलं पाहिजे? म्हणून आपण काय केलं? पहिल्यांदा बघा दोन संकल्प आपण केले होते. किती? 2 संकल्प. एक कोणता संकल्प करेल आपण? श्रमदानाचा. किती तास करायचा? 1,25,34,567 तास वर्ग. किती समजलं ना? किती? 1,25,34,567 तास बघा. इतकं तास करायचं आपल्याला. ते कोणासाठी करायचं?
देव देश धर्मासाठी. आतापर्यंत किती झाले का 50-1 लाख झाले बघा, 50-55 लाख झाले फक्त आतापर्यंत. अजून निम्म्याच्या पुढे असं सर्वांना बाकी आहे आपलं. त्याच्या आणखी आणखी कोणता संकल्प केला होता आपण? 1,11,11,111 काय करायचं आपल्याला? विधी पाठ. किती पाठ करायचे बघा? 1,11,11,111 विधीचे पाठ करायचे. ते पाठ आपली संकल्प कधी पूर्ण झाला? 35-56 पानात. मग ज्यांनी ज्यांनी त्या विधीच्या पाठामध्ये सहभाग घेतला आणि नोंद केली, जरा टाळून त्या भक्तांचं आपण अभिनंदन. त्यांचं नाव तर कुठं लिहिलं गेलं पण त्या संकल्पामध्ये नसेल. त्याप्रमाणे आता कोणता संकल्प बाकी आपल्याला? आता समजा बाकी. त्यासाठी जसं आता पुणतांब्याला काही नाही, पुणतांब्याला बघा दक्षिण काशीच्या पुणतांब्या नगरीला म्हटलं जातं. त्या पुणतांब्या नगरीमध्ये अहिल्याबाई होळकरांनी, कोणी? अहिल्याबाई होळकरांनी 12 ज्योतिर्लिंग काय बांधलेले आहेत? ते का दगडामध्ये, लक्षात दगडामध्ये 12 ज्योतिर्लिंग बांधलेले. आणि घाट सुद्धा बघा, घाट सुद्धा त्या गोदावरी नदीवर बघा बांधलेले. किती वर्ष झाले त्या सांगा? बांधून किती वर्ष झाले त्याला? किती वर्ष झाले असतील लक्षात? आणि त्या ठिकाणी बघा त्या अहिल्याबाईंच्या आत्म्याला शांती लाभावी की नाही, त्या अहिल्याबाईचा आशीर्वाद मिळावा म्हणून अनेक भक्तांनी काय केलं बघा, 100च्या जवळजवळ 100च्या जवळपास गौंडी बघा, म्हणजे गौंडी कालाग्रह उपस्थित होते. आपल्या अनेक भक्त कोण कोण होतं त्या आज वरती बोट करावं. कोणत्या वेळेला आम्ही आलो होतो महिला पुरुषामध्ये, काही महिला सुद्धा आहे बघा, पुरुष. जर टाळी वाजून अभिनंदन याचं करावं. जसं तुम्ही त्या नोंद केली कशामध्ये? सव्वा कोटी तासाच्या श्रमदानामध्ये, कोणत्या मायाच्या बघा त्या भूमीमध्ये श्रमदान करून. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता दक्षिण काशी झाली बघा, आता पुढे जायचं आपल्याला. कारण प्रश्न संपले पाहिजे ना, उत्तर. तर परीक्षेचे दिवस आहे ना की वर्षभर बिचारा अभ्यास करतो की नाही, आणि ते उत्तर पत्रिका लिहावं लागायची माणसाला. ती नाही आली तर नापास होत, लक्षात घ्या. त्याप्रमाणे आता आपल्याला कुठं जायचंय? दक्षिण काशी झाली, आता कुठं जायचंय? उत्तर काशी. आपले प्रश्न संपले पाहिजेत. त्या उत्तर काशीमध्ये आपल्याला 6, 7, 8, 9 बघा, म्हणजे 7, 8, 9 या 3 दिवसामध्ये समाजाचं नियोजन करण्यात आले आहे. म्हणजे 6 तारखा, 7 तारखेला संध्याकाळी हजर होती मंडळी, हजर होती. आणि 7, 8, 9 3 दिवस बघा संध्याकाळी 9 वाजेपर्यंत सर्वांना करतील. आरती प्रसाद घेऊन पुढच्या मध्ये यात्रेला पुढच्या याला प्रस्थान करतील. अशा रीतीने बघा ते नियोजन तिथल्याही श्रमदानाचं झालेलं आहे. आणि शेवटचं एक श्रमदान कारण की महत्वाचं मे महिन्यामध्ये ते किती तारखेला आहे ते? 11 मे बघा. 11 मेला आपण किती गावामध्ये सन्मान करणार आहोत? 1111 गावात. किती गावामध्ये? कमीत कमी बरं का महाराज. किती? तुम्हाला त्या तुम्ही आमचे जे ना, आम्ही तुमचे तुम्ही आमचे, तसं आपण म्हणतो विठ्ठल माझा माझा म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबाजी माझे 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 माझे, बाबाजी माझे मी बाबाजींचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. त्यानं म्हणू दे ना, तुम्हीच बोलू. पाठीमागे म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मोठ्या आवाजात. बाबाजी माझे मी बाबाजींचा, बाबाजी माझे मी बाबाजींचा, माझा 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 माझा, आपण सर्व भारतीय एक आहोत की नाही? आपण भारतीय सर्व एक आहोत. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय बघा, 1111 कमीत कमी बघा 1111 गावामध्ये श्रवण सुद्धा कसं करायचं बरं का. तुमच्या गावात तुम्हीच करायचं, दुसऱ्या गावाची जायची गरज नाही बघा. आपल्या गावात जसं गाडगे महाराजांनी काय केलं? गाडगे महाराजांनी काय केलं? हातात काय घेतलं? झाडू घेऊन त्यांनी काय केलं? तुमच्या डोक्यात आणले का? पण जे करीत नाही त्यांना हाणले असेल बरं का. जे स्वच्छता करीत असते ना, गाडगे महाराजांनी डोक्यात झाडू आणले असते. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय?
1111 गावामध्ये त्याची बघा त्याची रूपरेषा बरं का आपल्याला तयार करायची. त्यानुसार बघा दिवसभर त्या गावातल्या भूमिपुत्रांनी आपल्या गावात एक शान स्वाभिमान म्हणून काय करायचंय श्रमदान बघा त्या ठिकाणी आपल्याला करायचं. असं अशा रीतीने नाथषष्ठीच्या पूर्वकालावर या आपल्या सर्व भक्तांसाठी या अंजनीपूरच्या तुम्ही भाग्यवान ठरले. तुम्ही सर्व भाग्यवान ठरले आणि तुमचंच नाव बघा या अटम लिहिले नाही म्हणून भगवंत तुम्हाला देणार आहे. आमचं नाव नसतं आम्हाला काही देव देणार नाही. म्हणून या अंजनपूर नगरीमध्ये बघा ही बालगोपाल उपस्थित केले. कारण असं म्हणलं जातं राष्ट्र चालक आजचे बालपूजायचे राष्ट्र चालक ते बालपूजायचे राष्ट्र चालक. मग हे मुलं लहानपणी घडली का बिघडली पाहिजे सांगा. मात्र आजकाल बरं का पोरांचे लहान मुलांचे आई बाप काय करू राहिले मार का शिक्षणासाठी खर्च करू राहिले. काय करू राहिले सर्व माता पिता पोरीच्या कशासाठी खर्च करून राहिले. फक्त एज्युकेशन बघा म्हणजे शिक्षण यासाठी खर्च करा आपल्याला पाहायला मिळतात. मग मुद्दा लक्षात बाबांचा मुद्दा काय माता पिता फक्त शिक्षणासाठी खर्च करू नका. तर कसं खर्च कशासाठी करा आणखी कशासाठी आता साधं संस्कार म्हणजे नेमकं काय केलं बरं हो शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च आहे. संस्कारासाठी फक्त बरं का 1500 रुपयेच खर्च आहे. किती खर्च आहे 1500 कसा खर्च करायचा बघा. महिलांनी कसं खर्च करायचा. आई वडिलांनी काय केलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर मुला किंवा मुलगी असो त्याच्या हातात कायद्याचा हार द्यायचा हातामध्ये हार द्यायचा नाही तर अगरबत्ती द्यायची नाही दिवा द्यायचा आणि काय सांगायचं पुढे जायला सांगायचं. किती सोपं गणित आहे की नाही. लक्षात बरं का मग अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आज सांगा बरं हा जो मुद्दा बाबांनी आता मांडला कोण असे माता पिता आहेत ते आपल्या मुलांजवळ सकाळी अगरबत्ती म्हणा हार म्हणा किंवा दिवा म्हणा देताना त्यांना पुढे पाठवतात. त्यांनी जागे उभं राहावं पाहू देणार जागे उभं राहून त्यांनी शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करणार युट्यूब बसले बरं का. आई बाबाने तिथं बसलेली पाहायला मिळतील. मात्र किती खर्च येतो त्याला फक्त किती तुटपुंजा खर्च आहे की नाही. मात्र लोक त्याला काही नाही लक्षात त्याचा विचार करीत नाही. म्हणून बाबांना तुमच्याकडे अपेक्षित बघा सर माता अपेक्षित आहेत फक्त शिक्षण देऊ नका. शिक्षणावरून काय करा संस्कार द्या. आमची संस्कृती काय म्हणते मातृदेव पितृदेव भव. आई बापांच्या सेवेने पुण्याने बघा आशीर्वादाने माणूस कुठे पोहोचू शकतो. लक्षात जसं बघा एपीजे अब्दुल कलाम कोण झाले ते कशामुळे झाले लक्षात बघा. एक मुस्लिम व्यक्ती सुद्धा आई बापाच्या आशीर्वादाने कुठे पोहोचू शकतो. पण आई वडिलां जरूर बघा. म्हणून आता तुम्ही एवढे बसले बरं का आता हे मुलं बघा लहान मुलं सगळ्या याला लहान मुलं तुमच्यापैकी मी दररोज आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढच्या कामाला सुरुवात करीत नाही. असं कोणी आहे का इथं अंजनीपूरमध्ये खूप जागेवर उभे राहणार असते ना कोणते मुलं मुली जवान सगळ्यांमध्ये सर्वांमध्ये जे रोज आई वडिलांचं दर्शन करतात त्यांनी उभं राहा बरं. जे रोज आई वडिलांचं दर्शन करतात बाहेर गावचे नाही अंजनापूर मधले फक्त एक म्हातारा टोपी काय नाव त्यांचं ज्या टाळ्याहून त्यांचं आम्हाला सारखं तुम्ही नेमकं कोणा दर्शन घेते. जरी बघा आई वडील नसले ना तरी मोबाईल मध्ये जर का किती सोपं काम आहे. आजकाल तर तंत्रयुग आहे मॉडर्न युग आहे की त्या मोबाईल जरी फोटो आई वडिलांचा काय केला सकाळी फक्त काय करायचं नाही त्या मोबाईलला जरी आपण काही प्रणाम जरी केला तरी काय होऊ शकतं की लक्षात. आणि ज्यांच्या हयात आहे त्यांनी तर काय केलं पाहिजे डायरेक्ट त्यांच्या चरणावर काय टेकलं पाहिजेत. म्हणून बघा जो सुपुत्र काय करील आपल्या आई वडिलांचं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडेल त्याचा ऍक्सिडेंट होणार नाही. त्याला हार्ट अटॅक नाही. लक्षात द्या बरं का. गोष्ट साधी आहे फायदा किती मोठा लक्षात. म्हणून दररोज काय करायचं
बरं का. महाराज लक्षात दररोज काय करायचं, आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय त्या कामाला सुरुवात करायची. अत्यंत महत्वाचं. त्यांना मातृदेव पितृदेव का करायचं बरोबर. दर्शन त्यांचं. आई वडील म्हणजे कोण आहेत, लक्ष्मीनारायण आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून देव आणि देवी समजून दर्शन बघा प्रत्येक सुपुत्राने घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. मग ज्ञानसृष्टीच्या निमित्ताने बघा नाथांचं काय बघा. आता 2-3 मुद्दे घ्यावर नाथांनी भागवतामध्ये लिहून ठेवले त्यापैकी काय नाथांची गुरुभक्ती. नाथ बरं म्हणतात किती निष्ठा बघा गुरुचरणी असावी. काय किती निष्ठा गुरुचरणी असावी. नाथ भागवत म्हणतात ज्याचा गुरुचरणी निश्चिम भाव. काय नाथ महाराज काय म्हणतात, ज्याचा गुरुचरणी बोलू जा ना, ज्याचा गुरुचरणी शिंभाव त्याचा मनोरथ पूर्वी देव. गुरुदेव आज्ञा पाळी पाव. गुरुवाक्य स्वयमे दृढ म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे यातून नाथ महाराजांना काय सांगायचे, ज्याचा गुरुचरण एकनिष्ठ भाव आहे त्याचे मनोरथ कोणाला पूर्ण करावे लागतात, देवाला. एवढेच नाही तर देव कोणाची आज्ञाप्रमाण मानतो, गुरुची. गुरु जर म्हणले ना देवाला याचा उद्धार कर किंवा याचा उद्धार करू नको तर देवाला ते ऐकावं लागतात. असा बघा महिमा गुरुचरणी बघा निष्ठा असण्याचा आहे. त्याप्रमाणे बघा. आणि लक्षण बघा, लक्षण नाथ माने बघा शिष्याचे सांगितले बघा, शिष्य कसा असावा. कुठे गेले आपले किंवा शिष्य लक्ष सांगणारे. शिवदास कुठे शिवदास. एक लक्ष द्या. नाथ माने भागवत म्हणे नाथांचे गुरु सुद्धा कोण होते आहे की नाही. देवगिरी केला त्या समाधीवर का सुद्धा दौलताबादला जनार्दन स्वामी. लक्षात. म्हणून नाथाने भागवत देताना सुद्धा पहिला नमस्कार कोणाला केला भागवतामध्ये, ओम नमोजी नाही भव कोणते ना अर्थ असायच बरं. अर्थ अध्याय क्रमांक 1 ओवी क्रमांक 1. ओम नमो श्री जनार्दना नाही भव भावना न देखो निमी तूपना नमन श्री चरणा सद्गुरुराया. अर्थ, हे सद्गुरु जनार्दन स्वामी, तुमचे स्वरूप आनंद आहे. तुमच्या स्वरूपात आदी आनंदाची कल्पना देखील संभवत नाही. अशाही सद्गुरु श्री चरणाला मी तुपणाचा भाव सोडून प्रमाणे नमस्कार करतो. टाळी वाजून आपल्याला लक्षात घ्या. नाथ महाराजांनी गणेशांना इतर देवांना वंदन करता पहिलं वंदन भागवत शिवर्म करताना पहिली ओळीमध्ये कोणाला नमस्कार केलेला आहे, आपल्या गुरुदेवाला. यातून बघा गुरु देवांच्या प्रती किती आदरभाव असा, किती प्रेम असावा. लक्षात. गुरु प्रती किती निष्ठा असावी बघा. याचं प्रतीक द्योतक बघा हे नाथांचा भागवत आहे. आता पहिली वही बघा नाथाने आपल्या गुरूंच्याच नामाची घेतली. त्याप्रमाणे बघा शेवटची सुद्धा बघी भागवत एकूण अध्याय किती आहेत, 31 की नाही, 31 अध्याय एकूण. एकूण वाव्या किती आहे, एकूण वाव्या किती आहे, 18,000 आहे ना, 18,000 किती, एकूण हवे 18,000, 18,000. आणि श्लोक किती आहे, 1567 किती बघा. संस्कृती श्लोक 1567 आहे बघा असा भागवत. आणि त्या शुभारंभ जसा गुरूंच्या नामाला का तर गुरुदेवांना नमन करून केला की तसं शेवटी सुद्धा बघा गुरूंच्या नामाचा उल्लेख करून शेवटची ओवी घेतली बरं का. अध्याय कितवा सांगा. अध्याय क्रमांक 31 ओवी क्रमांक 563. याच्या संत नाथ महाराज सांगतात, जनी जनार्दन एक जाने तो सुटला निश्चय एक हेची नेनून या लोक गुंतल्यानेक बहुचक्री. अर्थ, जगामध्ये एकच जनार्दन आहे. जो जाणतो तो पूर्णपणे मुक्त होतो, पण जे लोक जाणत नाही ते बहुचक्रामध्ये अडकलेले असतात. खाली लक्षात राखा. किती सुंदर ओवी का महाराज नाथांनी शेवटची घेतली की. या संपूर्ण जगामध्ये कोण आहेत, जनार्दन आहे. कोण आहेत, अवघे रूपे तुझी देवा या रूपाने बघा. अशा रीतीने बघा नाथांच्या भागवतामध्ये
की मनुष्याने कसं जगावं बरं का. काय कसं याचं ज्ञान बघा ज्या भागवतामध्ये लिहून ठेवलं आहे त्यातले आपण काही बघा या ठिकाणी. आणखी बघा तुम्ही आता तुमच्यासाठी बरं का एक महत्वाची ओळख घेऊया. तुम्ही सर्व कोण आहे? संन्यासी ग्रस्ती आहे. महाराज ग्रस्ती का संन्यासी? ग्रस्ती का लक्षात बरं का सर्व ग्रस्ती लक्षात. मग हात मार बघा कोणत्या जीवाला बघा कोणत्या संसारी जीवाला धन्यवाद देतात बरं का लक्षात घ्या. नाथ मार का कोणाला धन्यवाद देतात? संसारी जीवाला. मात्र कोणत्या संसारी जीवाला? हा मेन मुद्दा एक लक्षात घ्या. मग त्यासाठी सुद्धा होई बघा नाथपाणी होईमधून उल्लेख केलाय नाथ महाराजांनी. कोणता संसारी धन्य आहेत? काय कोणता संसारी धन्य आहेत या संदर्भात नाथमानी ओवी केली की ती ओवी सांगा. ऐका. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 773. ऐसे ज्याच्या जीवेवरी नामनाचे निरंतरी धन्य धन्य ते संसारी स्वानंद हरी गरजतो जीवावरी. अध्याय कितवा? तर बोर्ड करा महिलांनी सांग कितवा अध्याय कितवा? ओवी नंबर किती? 773 किती? 700. आणि त्या ओवीमध्ये नाथ महाराजांनी काय सांगितलं? संसारी जीव कोणता संसारी जीव धन्य की नाही त्या संदर्भात ओवी नाथ महाराजांनी काय सांगितलं? ऐसे ज्याचे नाम नाचे तो धन्य धन्य बघा एकदा नाही किती तो धन्य धन्य संसारी स्वानंद हरी गरुड लक्षात घ्या. किती महत्वाची ओवी नाथमाने तुमच्यासाठी केली. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. बघा महिलांनी सुद्धा काय करावं का महिलांनी सुद्धा काय करायचं? आता स्वयंपाक करायचा असेल स्वयंपाक मग स्वयंपाक मध्ये भाजी केली. भाजीसाठी मग काय करावं लागत? पहिली कढई त्या चुलीवर काय ठेवावं लागते? मग ती गॅसची चुली असो कोणती चुली असो पहिले काय कढई ठेवते. मग कढई ठेवताना महिलांनी काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. हो. आता कढई ठेवल्यानंतर त्याचं काय टाकायचं? तेल टाकताना काय म्हणायचं? नाय नमः. आता तेल टाकणं ते गरम झालं ना त्याच्यावरून काय टाकायचे? ते टाकताना काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय. जिरे जळून द्यायचे का? ते जिरे काही झाले लाल झाले वरून काय टाकायचं? मग मसाला टाकायचं भाजी टाकायची ते तुम्ही ठरवा गेली. ते टाकताना सुद्धा काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. आता भाजी टाकली ती भाजी शिजली का नाही पाण्यात पाहताना सुद्धा काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. ओम. आता भाजी शिजली ठीक आहे कढई उचलायची उचलताना सुद्धा काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. आता भाजी शिजली खाली उतरून ठेवून त्या झाकण्यावर झाकून. कधी महिलांनी स्वयंपाक तयार केल्यानंतर तो उघडा ठेवायचा नाही तर कसा ठेवायचा? तो स्वयंपाक भाजी झाकताना सुद्धा काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. अशा रीतीने बघा हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करता हरी बोला का असा बघा महिमा अनेक संतांनी बघा नमस्कार सांगितले की. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. शेवटचं मुद्दा घेऊ गेला आपण लास्ट बेस्ट म्हणून. आता जो आपण ओम जनाय नमः मंत्र म्हटला ना हा मंत्र किती महत्वाचा आहे बघा किती श्रेष्ठ आहे बघा. त्याचाही महिमा नाथ महाराजांनी भागवत म्हणून सांगितलं बघा. कोणत्या मंत्राचा? ओम जनार्दनाय नमः. बोला. अध्याय क्रमांक 10 ओवी क्रमांक 35. सद्गुरूंचे नाम मात्र तेची आम्हा वेदशास्त्र सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे. अर्थ एकनाथ महाराज या ओवीचा अर्थ असं सांगतात. गुरूंच्या शिष्यासाठी सर्व वेद शास्त्रात व सर्व जगात सर्वात श्रेष्ठ मंत्र जो असतो तो आपल्या गुरूंचा असतो. जीवावरी. अध्याय कितवा? 10 अध्याय का? 10 अध्याय का तुमचा 10वा?
होणार आहे की नाही? आद्या कितवा? जरा पुढे करा सरांनी. 10 आद्या कितवा? 10 ओवी कितवी? 35 आणि त्या 35 ओळीमध्ये नाथ कोणाचा महिमा सांगितला? ओम जना नम ह्या महामंत्राचा. काय म्हणतात नाथ ओळीमध्ये? सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा वेदशास्त्र सकल मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र श्री गुरुचे. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय सर्वसिद्धिना सन्तु सर्वे संतु निरामय हरिभद्राणि पश्यन्तु. माता हरि ओम. शांती शांती शांती. भजन नंतर घेऊया.